तर हे आहे मित्रांनो श्री उत्तरेश्वर महादेव मंदिर। नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर 0 व्हिडिओज 0 सबस्क्रायबर पासूनची ही माझी सुरुवात। कालचा मी फर्स्ट व्लॉग तयार केलो आणि आज हा सेकंड व्लॉग एडिट करतोय। सकाळी जरा बाहेरगावी यावं लागलं, त्यामुळं मला व्हिडिओ शूट करणं झालं नाही। त्यामुळं वाटातच असं उभं राहून मी आजचा या व्लॉग शूट करतोय। आणि एका होलसेल मार्केटला चाललोय मी आणि थोडंसं खरेदी करायचं आहे, तर तुम्हाला त्या मार्केटला मी नक्की घेऊन जाणार आहे, पाहत राहा। तर ही 0 पासूनची सुरुवात असताना कोण सपोर्ट करतोय, कोण लाईक करते, हे पाहणं मला खूप उत्सुकतेचा विषय आहे। तर मित्रांनो, कृपया व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। मार्केटला जाता एक फॉरेस्टचा मस्त असा व्ह्यू दिसला, त्यामुळं थोडा कॅच करतोय। अशा प्रकारचा व्ह्यू आहे, खूप सुंदर हिरवळ। थोडासाच पाऊस झालाय त्यामुळं चहूकडं हिरवळ दिसते, जरा फ्रेश वाटतंय असं वातावरण बघून। कितीला बसणार हे पेढा? कमीतलं भेटत नाही का? म्हणजे 2.5 टाक आणि ही कमी नाही काय ते आणि हे आहे उत्तरेश्वर पिंपरी या देवस्थानाचं प्रवेशद्वार। तर पूर्वी मी आता इथून थोडंसं हातपाय धुवायचा विचार करतो, त्यामुळे इथं चप्पल सोडून हातपाय वगैरे फ्रेश धुवून नंतर देवाचं दर्शन करेल। तर मित्रांनो, इथं हातपाय धुवून आता महादेवाच्या दर्शनासाठी निघालोय। हे आहे शांत, सुंदर आणि स्वच्छ मंदिराचा गर्भगृह। इथून हा नंदी दिसतोय, तिथं पुढं शिवलिंग आहे। आपण तिथे जाऊयात। देवालय आणि हे आहे ते शिवलिंग जिथे माऊली महाराजांनी पूजा केली होती। इथं त्यांचं कीर्तन भजन
हे छानसं झालेलं होतं. ही तीच पवित्र जागा. जायचे मामा कुठं? प्रसाद घेता का? घ्या. आणि हे आहेत ते ह.भ.प. माऊली महाराज साखरवाडीकर यांनी या उत्तरेश्वर पिंपरीचा कायापालटच केला आणि महाराष्ट्रात हे देवस्थान उच्च ठिकाणावर नेऊन ठेवलं. त्यांना मी साष्टांग दंडवत करतो. गणेशान महास्तदयन्ति पादपङ्काश गणनाथ सरस्वती रवि शुक्ल बृहस्पति पंचभवानी समरे नित्यम भवानी बृहस्पति काल बहादुर सर्वव्याधी निवारण आणि आता मी देवदर्शन करून त्या मार्केटला चाललो आहे जिथं मला एक मंदिर घ्यायचे मोठं आणि बरेच मंदिरं घ्यायचे आहेत. होलसेलर आहे तर मी तिथं जातो आहे आणि तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया. तर मित्रांनो आलो ह्या होलसेलच्या मार्केटमध्ये. अबो एवढे मंदिर. वा 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 वा. मी तर आश्चर्यचकितच झालो. वा सारी जिकडं तिकडं थापीच आहे. कोणतं त्याला नाही थोडंसं आता चिट लावलंय वाटतं. अंदाजे तरी कितीपर्यंत जाते? एवढं नाही जमायचं तर लय मोठं आहे. तुमचं दुकान कुठं आहे? हां दवाखान्याच्या समोरच आहे. ही कितीपर्यंत जाईल? तुम्हाला दिलेलं आहे हे नाही ते. हो नेले. ही एक राहू द्या. एक ही एक आणखी एकदम साधं एक दाखवा. हे डबल एस दाखव. ते नाही हे डबल एस दोन साईज आहेत का? ते शिटात चुकून येणार वाट मारायला. बारकच ही करा. किती सांगतो नग सांगतो मी. ती एक म्हणजे ही करून घ्या, लिहून घ्या साईज. 3 नग. आणखी एक जरा असं चौरस मध्ये टाईप नाही का? असं कमी पसरट आणि चौरस टाईप. कमी पत्र चौरस टाईप. एक बाय उन्हाळ्यात लई गिराईक म्हणजे महागारी गेलं. नेलंच नाही मी. आम्हाला दुसरंच काम होतं. हां हे एक 4 पीस. ह्याच्यातच काही सांडील बरं का. ह्याच्यामधलं एक नाही ना सांगितलेलं वाटतं आपण. ही ही एक सांगितलेलं नाही वाटतं ना. ही एक घ्या. म्हणजे हे जवळपास 5 नग घ्या. तर मित्रांनो अशी मी 5 मंदिर खरेदी केले आणि हे एक आपल्या बाईकवर घेऊन चाललो आहे कारण हे थोडं अर्जंट होतं आणि बाकीचं ट्रान्सपोर्टला टाकलेलं आहे. तर याच्या किमती वगैरे जर हव्या असतील तर कमेंटमध्ये विचारा, मी सांगेन.